विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघ मुंबई आणि ठाणे आयोजित मुंबई ठाणे नवी मुंबईतील हजारो वैदर्भीय बांधवांचं वार्षिक स्नेह संमेलन ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात नुकताच संपन्न झालं। या संमेलनात परिवहन मंत्री विदर्भ भूषण प्रताप सरनाईक यांचा सत्कार तसंच विदर्भ उद्योग श्री पुरस्कार योगेश पाटील यांना प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं वैदर्भीय बांधव उपस्थित होते। विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो। नोकरी व्यवसायानिमित्त तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विदर्भातील अनेक जण मुंबई, ठाणे तसंच नवी मुंबई परिसरात वास्तव्यात आहेत। या तमाम वैदर्भीय बांधवांना एकत्र करून त्यांच्याशी हितगुज करण्याच्या हेतूनं वैदर्भीय बांधवांचं वार्षिक स्नेहसंमेलन ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं। विदर्भ वैभव मंदिर मुंबई आणि विदर्भ समाज संघ मुंबई आणि ठाणे यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाला हजारो विदर्भवासियांसमवेत खासदार अनिल बोंडे, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उद्योगपती सुरेश हावरे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विदर्भ वैभव मंदिराचे अध्यक्ष अशोकराव बारब्दे, सरचिटणीस गजानन नागे, विदर्भ समाज संघ मुंबईचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुयार, सरचिटणीस उत्तम लोणारकर आणि संमेलनाचे निमंत्रक राजेंद्र हटवार आदी यावेळी उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे। सुनावणी होऊन याबद्दलचा निर्णय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढच्या काही महिन्यांमध्ये लागू शकतील। मात्र निर्णयाला उशीर झाला तर निवडणुका आणखीन लांबण्याचीही शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी 4-4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत। देशात लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा ही निवडणूक झाली। त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे। ठाण्यात अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। तसंच हवामान विभागानं मुंबई आणि ठाण्याला येलो अलर्ट जारी केलाय। रायगड आणि पालघर जिल्ह्यातही पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। मुंबई आणि ठाण्यात अवकाळी पावसामुळे दोन्ही शहरातील तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनं कमी होईल असं हवामान विभागानं सांगितलंय। हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारी आणि बुधवारी या 2 दिवसात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील। यावेळी 4ही जिल्ह्यांचं कमाल तापमान हे 33 तर किमान तापमान हे 33 अंश राहील। मंगळवार आणि बुधवार या 4ही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजाही कडाडतील। तसंच 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहतील असंही हवामान विभागानं सांगितलंय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। दरवर्षी जगभरातील अनेक जण सौदी अरेबिया येथील मक्का मदिना येथे हज यात्रेकरिता जात असतात। यंदा मात्र हज यात्रेला जाणाऱ्या 52,000 यात्रेकरूंची यात्रा धोक्यात आली आहे। हज यात्रा करणाऱ्यांकडून आकारण्यात आलेले 260 कोटी सौदी सरकारला दिले नसल्यानं प्रायव्हेट टूर कंपनीकडून जाणाऱ्या हज यात्रेकरूंना यंदा यात्रेला जाता येणार नाही। तसंच महाराष्ट्र राज्य हज समिती यांनी पत्रकार परिषद घेत
केंद्रीय हज कमिटीवरही आरोप केले. हज यात्रा यांना योग्य न्याय न मिळाल्यास येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य हज समितीचे सदस्य इरफान शेख यांनी दिला आहे. 52,000 हज यात्रेकडून 800 टूर ऑपरेटरनी मिळून 50,000 प्रमाणे 260 कोटी रुपये 6 महिने अगोदर घेतले होते. यांचं असं म्हणणं होतं का जे हज आणि मीनाला लागणारी जी खर्च आहे ती व्यवस्था आहे त्यासाठी ही रक्कम आम्ही वसूल करतोय. 6 महिने अगोदर या लोकांनी पैसे घेतले होते. 3 महिन्यापासून हज साठी जे सौदी गव्हर्नमेंट आहे, सीजी जनरल काउन्सिलर या लोकांनी यांना 3 महिन्याचा अल्टिमेटम दिला होता का तुम्ही हे पैसे 260 कोटी रुपये ऑफिशियली तुम्ही सौदी गव्हर्नमेंटला जमा करा. 18 जानेवारी ते 18 फेब्रुवारी ते 18 मार्च असे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या लोकांनी पैसे जमा नाही केले आणि 52,000 लोकांचं जे हज आहे ते धोक्यात आलंय. 52,000 लोकांना डायरेक्ट सीजी जनरल काउन्सिलरनी हज साठी मनाई केली आहे. कोणकोणते अधिकारी याच्यामध्ये आहे ज्यांच्यावरती तुमचा आरोप आहे? हज मध्ये 4 लोक म्हणजे हज म्हणजे हे 4 लोक. त्याच्यामध्ये एक आहे सीपी बक्षी जे मोमाचे सेक्रेटरी आहे, शुभेंदू श्रीवास्तव मोमाचे डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि 2 हज टूर ऑपरेटर आहे. त्याच्यामध्ये युसुफ खरेडा, अल खालिद या सगळ्या लोकांनी मिळून हा सगळा हजचा एका प्रकारे स्कॅम केलाय. 52,000 लोकांना हाताशी धरून त्यांचे जीवाशी खेळून त्यांचे भावनेशी खेळून या लोकांनी हा सगळा घोळ केलेला आहे. म्हणून मी आपल्याला सांगतोय का ही जी लोक आहे त्यांच्या विरोधात जर 8-10 दिवसामध्ये काही निर्णय झाला नाही तर मी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आणि माझी आणि माझ्या समाजाची भूमिका ही आंदोलनाची असणार. ठाणे शहरात हवाई पॉट टॅक्सीच्या माध्यमातून भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था सुरू होत आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेणं आणि सर्वेक्षण करण्याची परवानगी संबंधित संस्थेला ठाणे महापालिकेनं दिली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय. ठाणे शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात नागरिकांना सर्वाधिक वेग आणि ठाणे शहरामध्ये आहे. साहजिकच भविष्यात रस्ते वाहतुकीला अनेक मर्यादा येणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूक कोंडीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई टॅक्सीचा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरेल. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून ठाणे शहरात मेट्रो मार्गिकेचं जाळं देखील विकसित होत आहे. वडाळा ते गायमुख पुढील वर्षी सुरू होणं प्रस्तावित आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी ते गायमुख परिसरात मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टीनं हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय पुढे आलाय. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय म्हणून सुलभ आणि सुरक्षित हवाई टॅक्सी ठाणे शहरात सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील वडोदरा येथे हवाई टॅक्सीचा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रताप सरनाईक यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी गुजरात दौऱ्यावर या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी अशा प्रकारचा प्रयोग ठाणे आणि मीरा भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्याबाबत पुढाकार घेतला. न्यूट्रॉन ईव्ही मोबिलिटी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरात हवाई टॅक्सीच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथे विहंग हिल्स परिसरातील 40 मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात यावा अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी महापालिका अथवा शासनाचा 1 रुपयाही खर्च होणार नाही. तसंच शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकल्पाचं योगदान महत्त्वाचं ठरणार असल्याचं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.